आज आपण दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजेच लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स कसे सोडवायचे ते बघूया. इक्वेशन दिलेले आहेत दोन्ही आणि आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर पहिलं इक्वेशन आपल्याला पहिला नेहमी x लागतो, मग आपण घ्यायचा -x + 2y = 0. त्याला म्हणा इक्वेशन 1. आणि जो दुसरा आहे त्याचा x ऑलरेडी पहिला आहे, नंतर y आहे आणि कॉन्स्टंट टर्म आहे. हे झाले इक्वेशन 1 आणि 2. ह्याला नावं दिली. आता दोघांचा x आणि y च्या कोएफिशियंट कडे बघा. x चा कोएफिशियंट इथे किती आहे? -1. इथे y चा किती आहे? 2. x आहे 10 आणि इथे y चा आहे दुसऱ्या इक्वेशन मध्ये 15. तर आपल्याला -1 आणि 10 कडे लक्ष द्या. आपल्याला समान करायचे. तर जो छोटा नंबर आहे -1 ह्याला मी जर मल्टिप्लाय केलं 10 ने तर हा -10 होईल आणि नंबर सेम होतील. मग आपल्याला काय करायचंय की ह्या -1 ला म्हणजेच ह्या इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं? 10. आपण लिहूया मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 10. मल्टिप्लाय केल्यानंतर होईल -10x. ह्या 2 ला 10 ने मल्टिप्लाय केल्यावर होईल 20y आणि 10 × 0 0. इक्वेशन 3 झालं. आता 1 विसरून जावा. आता फोकस करा इक्वेशन 2 आणि 3 वरती. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मध्ये x चा कोएफिशियंट कडे बघा. x चा कोएफिशियंट काय आहे? 10 आहे आणि -10 आहे. दोन नंबर सेम झाले, साइन वेगळा आहे. साइन वेगळा आहे म्हणजे ऍडिशन करायचं. पहिलं इक्वेशन लिहून घेऊया. दुसरं ऍड 2 and 3. पहिल्यांदा दुसरं लिहून घेऊया. 10x + 15y = 105 आणि -10x + 20y = 0. प्लस करायचे, ऍडिशन करायचे, बेरीज करायची. तर हे दोन काय होणार आहे? प्लस मायनस मायनस दोन्ही गायब होणार, x ची टर्मच गायब होणार आणि y लिहायचे. 15 + 20 आले 35. 105 इथे आले. आता पुढे y शोधावा लागेल. y किती येणार आहे? तर तो एवढा येणार आहे. 5 न भाग जाईल. 5 7 35, 5 2 10, 5 1 5, 7 1 7, 7 1 21. सो आपल्याला y मिळालाय. आता ही y ची व्हॅल्यू कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करायची आणि आपल्याला मिळवायचा x. पुट y = 3 इन इक्वेशन कुठल्याही पुट करू शकता. आपण पहिल्यात पुट करूया. पहिल्या इक्वेशन मध्ये काय आहे? -x + 2y -x + 2y = 0. -x तसाच आहे. 2y बद्दल आपला आन्सर आले 3 म्हणून मी 3 लिहिलं =0. -x + 6 = 0. -x हे 6 त्या साईडला गेले मायनस झाले. सो -x बरोबर -6. सो x = 6. आपल्याला सोल्युशन मिळाले. या समीकरणाची उकल मिळाली. ती उकल लिहायची आपल्याला. सोल्युशन म्हणजेच उकल ती आहे 6. पहिला x चं लिहायचं, हे लिहिलं, नंतर y चं लिहायचं. इक्वेशन 2 क्वेश्चन 2 मध्ये इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. x पहिल्यांदा आहे, नंतर y आहे, परत x आहे, y आहे. इक्वेशन 1 इक्वेशन 2. आता परत कोएफिशियंट कडे बघा. x चा कोएफिशियंट आहे 2, y चा आहे 3, x चा आहे 1, y चा आहे -3. तर हे दोन सेम करता येईल. जो छोटा नंबर आहे 1 त्याला मी कितीने मल्टिप्लाय करणार? तो 2 होईल, तर 2 ने मल्टिप्लाय करणार. म्हणजेच इक्वेशन 2 ला मला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2. तो काय येणार? इक्वेशन 2 बदलणार आणि तिसरं इक्वेशन होणार. तर ह्याला 2 ने मल्टिप्लाय करा. कुठल्या? ह्या इक्वेशनला, दुसऱ्याला. तर ते होणार 2x - 10y = 22. आता दुसरं विसरून द्या. पहिल्या आणि तिसऱ्यावर लक्ष द्या. नंबर कडे बघा. x सोबत 2 आहे आणि इथे पण 2 आहे. सेम नंबर सेम साइन सबट्रॅक्शन. सेम नंबर सेम साइन सबट्रॅक्शन. मग आपण काय करूया? सबट्रॅक्ट लिहूया. पहिल्या मायनस तिसरा. पहिलं इक्वेशन 2x + 3y = 4.
मायनस तिसरं 10y इज इक्वल टू 22. मायनस करताना ह्या टर्म्स काय होणार आहे, गायब, एक्स गायब होणार आहे. आता वाय 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 राहणार 3, हा 3 आहे, हा मायनस आहे आणि हा -10 किती होणार, मायनस मायनस प्लस 13y होईल इज इक्वल टू 4 मायनस 22 विल बी अ -18. बरोबर. तर y किती मिळाला, -18/30. तर y चे व्हॅल्यू मिळाले -18/30. तर आता ही y ची व्हॅल्यू पुट करायची, इथे करूया आपण. पुट y इज इक्वल टू -18/30 इन इक्वेशन 1. पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करूया, कुठल्याही चालेल. पहिलं इक्वेशन आहे 2x प्लस 3y इज इक्वल टू 4. तर ते काय येईल, 2x प्लस 3y काय आहे, -18/30 इज इक्वल टू 4. आता 2x प्लस होईल मायनस, प्लस मायनस मायनस 18 3/13 इज इक्वल टू 4. तर पुढे काय येईल, 2x इज इक्वल टू 4, हे 54/13 ह्या साईडला जाईल. 2x बरोबर क्रॉस मल्टिप्लिकेशन 13 चौक 52 अधिक 54/13. 2x इज इक्वल टू 4 प्लस 2 6 एवढे येईल. आणि x बरोबर येईल 106/13. तसंच राहील, हे 2 आहे ते खाली येतील आणि आपला आन्सर येईल 106/26. परत 2 न जातोय भाग, 2 5 जार 2 3 जार 2 1 जार 2 3 जार. तो आपला x किती आलाय, 53/30. 53/13. हे झालं सोल्युशन, उकल झाली. तर ती लिहायची आपल्याला. सोल्युशन काय आलं आपलं, सोल्युशन आपल्याला आलंय x आलाय 53/13 आणि y किती आलाय -18/30. तिसरं सॉल्व करायचं आपल्याला. तर इक्वेशन 1 म्हणून लिहून घ्यायचं पहिलं, दुसऱ्या इक्वेशन म्हणून लिहायचं. आता परत इक्वेशन लिहून झाल्यानंतर कोएफिशियंट कडे बघा. हा आहे 2, याचा आहे -7, याचा आहे कोएफिशियंट 3 आणि याचा आहे 1. ओके, हे सेम होऊ शकतील. जर मी ह्याला 7 न मल्टिप्लाय केलं, कुणाला, इक्वेशन 2 ला, 7 1 जार 7, तर मी काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन 2/7. तर मला काय येईल, ह्या इक्वेशनला 7 3 जार 21x प्लस 7y इज इक्वल टू 22 गुणिले 7, 7 दुने 14 आणि 154. आता दुसऱ्याचं तिसरं बनलंय, दुसरं विसरून जावा, पहिल्या आणि तिसऱ्याचा विचार कर. तर परत याच्यामध्ये वायचा कोएफिशियंट बघा. पहिल्यामध्ये y आहे -7 आणि इथं आहे +7. -7 आणि +7 म्हणजे यावेळी काय करावं लागेल, ऍडिशन करावं लागेल. मी लिहितो ऍडिशन फर्स्ट अँड थर्ड. पहिला लिहून घ्या 2x -7y = 7. तिसरा लिहा 21x + 7y = 154. ऍडिशन करूया, ही टर्म गायब होईल. 21 + 2 23x इज इक्वल टू 161. बरोबर. तर x किती येईल, 161/23. तर 23 च्या टेबलमध्ये आहे का बघूया. 23 7 जार, येस 23 7 जार. सो x इज इक्वल टू 7. आता ही व्हॅल्यू पुट करायची आहे आपल्याला कुठल्याही इक्वेशन मध्ये. आपण पुट करूया, पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन, कुठलं जे सोपं वाटेल ते. 1 घेऊया, मी नेहमी 1 घेतोय, तुम्ही कुठलेही घेऊ शकता. 2x - 7y इज इक्वल टू 7. सो 2x - x ची व्हॅल्यू पुट करायची, किती आली, x 7 -7y = 7. 7 2 जार 14 -7y = 7. -7y 7 हे +14 ह्या साईडला -14 -7y इज इक्वल टू किती येणार, -7
वाय -7 अपॉन -7 आन्सर इज 1. सोल्युशन काय आलं? सोल्युशन काय आलं? 7, 1. थँक्यू.